यानंतर आपण बोलूयात क्रिकेटबद्दल. सध्या सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत त्या म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट सिरीजवर, आणि त्यातली पहिली टेस्ट ही पुण्यात होते आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यातली ही पहिलीच टेस्ट आहे. पुण्याला यजमानपद मिळालेलं आहे. ही पहिली टेस्ट आहे. या पुणे टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ जेव्हा संपला त्यावेळेस ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट गमावत 143 रन्स केले आहेत. आत्ता ऑस्ट्रेलियाकडे 298 रन्सचा लीड आहे. 6 विकेट अजूनही त्यांच्या हातात आहेत. त्यापूर्वी टीम इंडियाची पहिली इनिंग फक्त 105 रन्सवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडे 155 रन्सचा भक्कम लीडसुद्धा मिळाला. पण ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या इनिंगची सुरुवात फार काही चांगली झाली नाही. वॉर्नर आणि शॉन मार्शला लवकर गमावल्यानंतर स्मिथ आणि हँड्सकॉम्बने इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला, पण हँड्सकॉम्ब आणि त्यानंतर रेनशॉ या दोघांनाही आऊट करत टीम इंडियाच्या बॉलर्सनं चुरस निर्माण केली आहे. पण तरीसुद्धा स्टीव्हन स्मिथ आणि मिचेल मार्श हे अजूनही खेळत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सध्या भक्कम परिस्थितीत आहे. अश्विनने पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. आतापर्यंत 3 विकेट या अश्विननेच घेतलेल्या आहेत. पण ऑस्ट्रेलियाकडे सध्या भक्कम लीड आहे. 298चा लीड हा दुसऱ्या दिवस अखेर, ते पण सेकंड इनिंगमध्ये, म्हणजे भारतासाठी एक मोठी टास्क आहे. आपण एक नजर टाकूयात सध्या काय नेमके आकडे आहेत या मॅचचे त्यावर. बघा, ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग आहे. ऑस्ट्रेलिया 260वर ऑल आऊट झालेली आहे. रेनशॉने 68 रन्स केले, स्टार्कने 61 रन्स. ही पहिली इनिंग आपण बघतोय. त्यानंतर भारतीय बॉलर्सनी कमालीची कामगिरी केली होती, कारण उमेश यादवला 4 विकेट मिळाल्या होत्या, अश्विनने 3 विकेट घेतल्या होत्या. भारताची पहिली इनिंग ही अक्षरशः गडगडली. भारत 105 रन्समध्येच ऑल आऊट झाला. खरं तर ऑस्ट्रेलियाला 260मध्ये ऑल आऊट केल्यानंतर सगळ्या क्रिकेट फॅन्सना वाटलं होतं की टीम इंडिया चांगली बॅटिंग करेल, पण नाही. 105ला ऑल आऊट. KL राहुल 64, अजिंक्य रहाणे 13, बाकी कोणीही खरं तर डबल डिजिट्समध्ये सुद्धा गेलं नाही. त्यानंतर स्टीव्ह ओफिकने 6 विकेट घेतलेल्या आहेत. बघा, 35 रन्सवर 6 विकेट, कमालीची बॉलिंग. मिचेल स्टार्क 38 रन्सवर 2 विकेट. ही या पहिल्या इनिंगमध्ये भारताला गारद केलं त्यांनी. दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने सध्या चांगली कामगिरी केली. 143 रन्स केले आहेत. 298चा लीड आहे. सध्या दुसरा दिवस संपला त्यावेळेस 143 रन्स 4 विकेटवर. स्मिथ आणि रेनशॉ. स्मिथ अजूनही नॉट आऊट आहे. 59 नॉट आऊट हा सध्या स्मिथचा स्कोर आहे. त्याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण. संदीप, डिफिकल्ट सिच्युएशन. खरं तर वाटलेलं की खूप चांगली सिच्युएशन होईल. 260वरनं मग 105वर ऑल आऊट होणं पहिल्या इनिंगमध्ये एक्सपेक्टेड होतं? विनय, काल जे निवडणुकीमध्ये झालं नाही का, ज्या मतदानाच्यामध्ये भाजप शिवसेनेचा जो 2020 झाला होता, काहीसा तसाच रोमहर्षक खेळ आपल्याला आज पाहायला मिळाला. 7.5 ओव्हर 7 विकेट आणि 11 रन. म्हणजे कोणत्याही, हा जर आकड्यावर जर कोणाला सांगितलं तर एखाद्या खेळाडूची कामगिरी, पण ही भारताची कामगिरी होती. म्हणजे 11 रनमध्ये भारताच्या 7 विकेट जेव्हा बाद होतात, 94वरनं 3 बाद 94वरनं जेव्हा ऑल आऊट 105 होतं, त्यातून जे लक्षात येईल की ती खेळपट्टीचा दोष म्हणायचा की भारताची हाराकिरी. म्हणजे मी तसं म्हणेन की भारतीय खेळाडूंचा जर परफॉर्मन्स पाहिला तर भारताने पत्करलेली हाराकिरी. आणि मला असं वाटतं त्यात कॅप्टन विराट कोहली जो डकवर आऊट झाला, म्हणजे विराट कोहलीबद्दल असं सांगता येईल की आजवर भारतामध्ये विराट कोहली कधीही शून्यावर आऊट झालेला नाही. म्हणजे तो 5 वेळा शून्यावर आऊट झाला आहे, पण तो कुठे तर वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, बाहेरच्या देशात. पहिल्यांदा भारतामध्ये विराट कोहली जो सध्या इन्फॉर्म आहे, सलग 4 टेस्टमध्ये त्यांनी डबल सेंचुरी, 4 सिरीजमध्ये त्यांनी डबल सेंचुरी टेकल्या. असा खेळाडू जेव्हा तुमचा कॅप्टन जेव्हा शून्यावर आऊट होतो तेव्हा त्याच्यानंतर काय होऊ शकतं हे आपण पाहिलं. 7.5 ओव्हर 7 रन 11 विकेट. मला वाटतं ही आकडेवारीच पुरेशी बोलकी आहे भारताच्या या कामगिरीबद्दल बोलायला. ॲब्सोल्युटली. पण संदीप, एकीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याही विकेट गेल्यात, त्यांच्याही विकेट गेल्या. फार कमी वेळ आपल्याला हे बघायला मिळतं. 2 दिवसांमध्ये 20पेक्षा जास्त विकेट जातात. आणि ज्यावेळेस 2 दिवसांमध्ये 20पेक्षा जास्त विकेट जातात त्यावेळेस या पिचबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. पहिली टेस्ट आहे जी पुण्याला यजमानपद मिळालेलं आहे, आणि या पहिल्याच टेस्टमध्ये जर इतकी वाट दोन्ही टीमची लागत असेल तर मग काय म्हणायचं या पिचबद्दल सुद्धा. पिचबद्दल बोलताना विनय, आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की याच पिचवर राहुलने सुद्धा 64 केलेला आहे. स्टीव्ह सुद्धा त्यांचा जो खेळाडू आहे 59 नाबादवर खेळतोय. खरं म्हणजे तो 59 नाबाद आहे त्याचं श्रेय आपण आपल्या फिल्डरला दिलं पाहिजे. 3 वेळा त्याला जीवदान दिलं. 3 वेळा जीवदान. म्हणजे जेव्हा तुम्हाला आता 59वर आपल्याला खेळताना जेव्हा तुम्हाला 153च्या पिछाडीवर तुम्ही असता त्यावेळी तुम्ही फॉर्ममध्ये असणाऱ्या खेळाडूला तुम्ही जेव्हा 3 वेळा जीवदान, मला वाटतं हा थोडा दबावाखाली झालेला फिल्डिंगमधला डिसायपण आहे. पण
एकूण ओव्हरऑल जर पाहिलं तर कालचा जो दिवस आहे त्या धक्क्यातनं म्हणजे आज जी सकाळी जी आपली सुरुवात झाली त्या धक्क्यातनं अजूनही भारतीय टीम सावरलेली दिसत नाही. विशेषतः ऑफकीपबद्दल बोलायचं झालं तर हा ऑस्ट्रेलियातला सगळ्यात दुर्दैवी बॉलर समजला होता. म्हणजे पोस्ट शेन वॉर्नच्या नंतर जर तू या खेळाडूच्या कामगिरीकडे पाहिलं तर त्याला कधीच पुरेशी संधी मिळाली नव्हती. पाकिस्तान विरुद्ध त्याने UAE पहिल्यांदा हे केलं. आजवर फक्त 14 विकेट त्याच्या नावावर आहेत. आज संध्याकाळी त्याच्या नावावर 20 विकेट झाल्या. पण बिग बॅशमध्ये चमकणारे हे सगळे प्लेयर आहेत. आणि त्यातली तर एक त्याची जर कामगिरी पाहिली त्याला 2 ओव्हरमध्ये त्यांनी 5 विकेट घेतल्या. म्हणजे त्याची जर पूर्ण कामगिरी जर नजर टाकली तर त्यांनी त्याचा आज एंड चेंज केला आणि भारत दी एंड झाला असं म्हणायला हरकत नाही पहिल्या स्पेलमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये. संदीप, 2 प्रश्न. एक तर भारतीय टीमबद्दल, कारण आत्तापर्यंत टीम इंडिया टेस्टमध्ये कमालीची कामगिरी करत होती. विराट कोहली जेव्हापासून कॅप्टन झालेला आहे, आपण नंबर 1 इन टेस्ट अजूनपर्यंत राहिलेलो आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अनेक टीम्सना आपण दारुण पराभव त्यांना दिलेला आहे. पण ऑस्ट्रेलिया ही अशी एक टीम आहे, ही नेहमी जड राहिलेली एक, त्यांनी वर्चस्व राखलेली ही टीम आहे. अंडर प्रेशर टीम इंडिया कुठे दिसते की फक्त भारतीय प्लेयर्सचा खेळ खराब आहे असं म्हणायचं? म्हणजे एकंदरीत जर आपण भारताच्या विशेषतः विराट कोहलींनी नेतृत्व घेतल्यानंतर जर आपण टीमवर नजर टाकली, अगदी धोनीपासून जर विराट कोहली म्हणतो गेल्या 19 टेस्टमध्ये आपण अपराजित आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण खेळतो, आपण जगातल्या 6 टेस्ट प्लेईंग नेशन विरुद्धच्या सिरीज आतापर्यंत जिंकल्या. त्यामुळे 6 देशांना पराभूत करून आपण ऑस्ट्रेलियाला सामोरं जातोय. आणि मला आठवतं आहे विनायक, जेव्हा तुला आठवतं स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली जेव्हा ऑस्ट्रेलियन टीम भारतामध्ये आली होती, दिग्विजय करून म्हणजे जगातल्या सगळ्या टेस्ट टीमला हरून ती जेव्हा भारतात आली होती तेव्हा भारताला ती 4 मुंड्या चित केलं असं वाटलं होतं. पण तुला आठवतं आहे कोलकात्यामध्ये आपण फॉलो ऑन घेऊन त्यांना पराभूत केलं होतं. आणि राहुल द्रविड आणि लक्ष्मणची ती कामगिरी जी आहे ती आपण अजूनही विसरलो नाही. या ह्याच्यामध्ये आपल्याला किमान फॉलो ऑन मिळालं असं पण म्हणू शकतो. आणि तेवढी रक्कमच म्हणजे धावाच स्कोरबोर्डवर नव्हत्या. पण भारतीय टीम जी आहे ही बाउन्स बॅक करणारी टीम आहे. विशेषतः भारतीय खेळपट्ट्यावर त्यांचं हुकमी असतं चालतं आणि हे भारताने आधी करून टाकलं आहे. जर गांगुलीच्या नेतृत्वाखाली जर ती टीम करू शकते तर विराट कोहलीचं जे आजची कामगिरी आहे मी म्हणेन त्या टीमपेक्षा कारण का 298 चेस करणं हे खूप डिफिकल्ट जातं. खरं तर 250च्या पुढे स्कोर गेला आणि तो चेस करायचा असेल. 6 विकेट बाकी आहेत. एक्झॅक्टली 6 विकेट बाकी आहेत. जर 400 स्कोर टोटल आपल्या समोर उभी राहिली सेकंड इनिंग चेझिंगला, इट इज क्वाईट डिफिकल्ट. मी म्हणेन खूप अवघड आहे पण अशक्य नाही आहे. आणि आजवर अशा अनेक अशक्यप्राय गोष्टी ज्या त्या विराट कोहलीच्या टीमने करून ठेवल्या तर हा आशावाद आहे. आशेवर उद्याचं जग ऑलमोस्ट आहे, मला सगळं माहिती आहे विनाय. पण तरी मी म्हणेन की जर खेळाडूने आपला खेळ उंचावला आणि मुख्य म्हणजे ज्या चुका झाल्या त्या जर चुका आपण जर सावरल्या तर मला असं वाटतं की यातनंही एक सन्मानजनक धावसंख्या किंवा एक सन्मानजनक लढत जी आहे ती भारतीय टीम देऊ शकतं. म्हणजे मी असं म्हणेन की भारत पराभूत होईल असं मला वाटत नाही, पण एक सन्मानजनक लढत देण्याची क्षमता या भारतीय टीममध्ये आहे आणि मला असं वाटतं त्याचा ते पुरेपूर वापर करू शकतील. अजून एक इनिंग बाकी आहे, 11 खेळाडू बाद व्हायचे विनायक. संदीप, तुझा आशावाद हा नेहमीच चांगला असतो, पण तरी सुद्धा एक शेवटचा प्रश्न आणि तो म्हणजे अश्विनबद्दल. अश्विन हा आत्तापर्यंत कमालीची कामगिरी करत आलेला आहे. स्टीव्ह वॉनी अश्विनला बॉलिंगमधला डॉन ब्रॅडमन म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे इतकी मोठे कंपॅरिझन्स अश्विनचे सध्या झालेले आहेत. पण अश्विन बॉलिंगमध्ये बरी कामगिरी करतोय पण तो एकटा काहीच करू शकत नाही. मी म्हणेन बॉलिंगच नाही बॅटिंगमध्ये. म्हणजे तुझं पूर्ण भारतीय टीम राहिली तर अगदी 7व्या-8व्या क्रमांकापर्यंत तुला आपल्याला टेस्ट सेंचुरी मेकर या टीममध्ये पाहायला मिळतील. आणि राहता प्रश्न असं म्हटलं आहे की एकदा तुम्ही दबावाखाली गेल्यावर तो दबाव झुगारून पुन्हा तुम्हाला खेळ उंचण्यासाठी खूप कष्ट करायला लागतात. आणि भारतीय टीम आजच्या दुसऱ्या दिवशी तरी बॅकफूटवर आहे. त्यांना फ्रंटफूट येण्यासाठी खूप आक्रमक खेळ खेळावा लागेल. आणि मला असं वाटतं विराट कोहली हा नेहमी टेन्शन घेणार नाही, टेन्शन देणारा खेळाडू आहे. त्यामुळे होप उद्या ते अजून टशणने खेळतील आणि टेन्शन देतील. ॲब्सोल्युटली. पण फायनल कमेंट काय, पुणे लकी ठरणार अनलकी ठरणार, काय ठरणार? एक विश्लेषक म्हणून विचारशील खूप अवघड आहे. 99% भारत पराभव टाळण्यासाठीच खेळ टाळला तरी खूप झालं. विजय मिळवून इथून फार अवघड दिसते भारतीय टीमसाठी. ठीक आहे, फेअर इनफ.